नमस्कार. ज्या परीक्षेची म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याची उत्सुकता अनेकांना लागून होती, त्याची दिनांक ही जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबतीत माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या सहीनिशी दिनांक 11/9/2025 प्रसिद्धी निवेदन परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर msepune.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ते आपण प्रसिद्धी निवेदन बघूयात. शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 हा शासन निर्णयामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कार्यपद्धती याबाबतचा शासन निर्णय आहे. या अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच TET 2025 परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे. इयत्ता 1 ते 5वी या इयत्तेसाठी पात्र होण्यासाठी पेपर 1, तर इयत्ता 6वी ते 8वीच्या इयत्तेसाठी पात्र होण्यासाठी पेपर 2. सर्व व्यवस्थापन म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, खाजगी व्यवस्थापन, सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, सर्व माध्यमे अनुदानित, विनाअनुदानित, काही विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या MHATET.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 15/9/2025 पासून सुरू होत असून दिनांक 3/10/2025 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. हे जी ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यात येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. कुठल्याही ऑफलाईन पत्रव्यवहार आपणास या परीक्षेसाठी करायचा नाही आहे, तर ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षेचे आवेदनपत्र भरता येणार आहेत. कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी. ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 15/9/2025 ते दिनांक 3/10/2025. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे 10/11/2025 ते 23/11/2025. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक 23/11/2025 रविवार. वेळ 10:30 ते 1 वाजेपर्यंत म्हणजे 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. यात 150 प्रश्न असतात आणि 150 गुण. तसंच पेपर 2 वेळ 2:30 ते 5 वाजेपर्यंत आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांनी अद्ययावत माहिती परिषदेच्या MHATET.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी निवेदन आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांच्या सहीनिशी दिनांक 11/9/2025 स्थळ पुणे. प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी अधिकृत संकेतस्थळ आहे msepune.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यानंतर यात या परीक्षेचं जाहीर प्रकरण नमूद केलेले आहे. प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MHATET प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थींकडून अर्ज मागवण्याबाबत आता कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी आपण बघितलेला आहे. ह्यात
काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. परीक्षाविषयक सर्व, जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट MATT.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. आता या संकेतस्थळावरती शासन निर्णय या टॅबला जर आपण क्लिक केलं तर आपणास सर्व शिक्षक पात्रता परीक्षा, त्यानंतर शिक्षक पात्रतेसाठी ज्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता नमूद आहेत त्या संबंधितले सर्व शासन निर्णय त्या टॅबमध्ये देण्यात आलेले आहेत. ते आपण सर्वांनी आवर्जून डाउनलोड करून आपण वाचायचे आहेत. दुसरं, अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी. म्हणजे आपल्याला तिथे स्कॅन केलेलं नवीन रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म आणि स्वतःचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, जे ज्या गोष्टी त्यात नमूद आहेत ते आपणास आवेदनपत्रात अपलोड करायचं आहे. त्यामुळे आपल्याला ते सोबत ठेवायचे आहे. तिसरं, सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व तो जतन करून ठेवावा. पेपर 1 हा प्राथमिक स्तरासाठी असतो म्हणजे इयत्ता 1 ते 5वीसाठी. पेपर 2 हा उच्च प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी हे इयत्तेत पात्र होण्यासाठी. या दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आता आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ज्यावेळेस आवेदनपत्र भरणार आहोत त्यावेळेस जर आपली व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता जर इयत्ता 1 ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी या दोन्ही वर्गासाठी आपण जर पात्र असू, याची शैक्षणिक अर्हता काय लागते तर 12वी आणि D.Ed असेल तर आपण 1 ते 1 ते 5वीसाठी पात्र आहोत. पण आपलं ग्रॅज्युएशन आहे आणि आपण D.Ed आहोत व किंवा ग्रॅज्युएशन आहोत व B.Ed आहोत तर आपण इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठी पात्र आहोत. मग आपण दोन्ही वर्गासाठी म्हणजे दोन्ही स्तरांसाठी जर पात्र होत असू तर आपण एकाच आवेदनपत्रामध्ये दोन्ही स्तरासाठी एकाच वेळेस आवेदनपत्र भरू शकतो आणि भरायचं आहे, जेणेकरून जो बैठक क्रमांक आहे तो एकच त्यात जनरेट होणार आहे. याबाबत त्यांनी 3ऱ्या मुद्द्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. 4, सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. अर्ज हे ऑनलाईनच करता येणार आहेत. ऑफलाईन कोणतेही अर्ज परीक्षा परिषद ही स्वीकारणार नाही. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. म्हणजे या संबंधात कुठले चलन हे ऑफलाईन नाही आहे, ते देखील ऑनलाईनच डेबिट कार्ड, क्रेडिट डेबिट कार्ड, बँकिंग या पद्धतीनेच करावायचे आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपण अर्ज करू त्यावेळेस जी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, जात, प्रवर्ग ते व्यवस्थित आपल्याकडे कागदपत्रे घेऊनच आपण ती योग्य ती माहिती त्यात नमूद करायचं आहे, कारण त्यानंतर त्यात कुठलाही बदल होणार नाही.
पाचवा मुद्दा, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 3 ऑक्टोबर 2025 परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. 3/10/2025 तारखेपर्यंतच आपण हे अर्ज भरू शकतो. त्यानंतर कुठलाही अर्ज आपणास भरता येणार नाही. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र किंवा कागदपत्रे, प्रमाणपत्रे गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. आपण ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यानंतर आपल्याला कोणत्याही कागदपत्रांच्या ज्या प्रती आहेत ते जोडण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे जर आपण फक्त तो ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे किंवा त्यानंतर कुठल्याही गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयात ते जमा करण्याची आवश्यकता नाही आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. ज्यावेळेस निकाल आपण पास झालो त्यानंतर संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी कार्यालय आहे त्यावेळेस ते आपण नमूद केलेले TETचा फॉर्म भरताना शैक्षणिक व व्यावसायिक जे अर्थ आहे त्याची कागदपत्रांची पडताळणी होते. आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी जर कागदपत्र अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. 8वा मुद्दा आहे, एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेस आवेदनपत्र भरणार आहोत त्यावेळेस व्यवस्थित जी कागदपत्र 10वी 12वी जात प्रवर्ग जे नमूद केलेलं आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ ते आपल्याकडे राहू द्या, जेणेकरून कुठल्याही चुका होणार नाहीत. आणि जर एखाद्या वेळेस आपण एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरत असू त्यावेळेस जो शेवटचा आवेदनपत्र भरला जाईल तोच विचारात घेतला जाणार आहे आणि अगोदर आवेदनपत्र भरलेली जी शुल्क आहे ते आपल्याला परत मिळणार नाही. 9. शिक्षक पात्रता परीक्षा सन 2019 व 2018 या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गुन्हा रजिस्टर नंबर 56/2021 व 58/2021 अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समस्त उमेदवारांचे संपादन रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून या कार्यालयाचे आदेश क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MRAPP/BA/2022/3844 दिनांक 3/8/2022 व आदेश क्रमांक MRAPP/BA/2022/4839 दिनांक 14/10/2022 अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी उमेदवार यांच्याविरुद्ध शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या MSCE.Pune.in व MATET.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सबब सन 2019 व 2018 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MATET 2025 परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन 2019 व 2018 गैरप्रकाराच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असूनसुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. 2018 व 2019 मध्ये जो गैरप्रकार झालेला होता त्या गैरप्रकारामध्ये जे उमेदवारांवर वरीलप्रमाणे जी कार्यवाही करण्यात आलेली आहे, शास्ती करण्यात आलेली आहे, त्यांना 2025चा आवेदनपत्र भरता येणार नाही ही बाब त्यात नमूद केलेली आहे. 10वा मुद्दा आहे, सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या MSCE.Pune.in हे परीक्षा परिषदेचं अधिकृत संकेतस्थळ आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षेसाठी MATET.in त्यामुळे हे दोन्ही जे संकेतस्थळ आहेत ते आपण वेळोवेळी आपण तपासायचे आहेत.
परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. माहिती स्रोत हेल्पलाईन नंबर त्यात दिलेला आहे. 3 नंबर यात नमूद आहे आणि दूरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि सविस्तर माहितीकरता संकेतस्थळ mahat.et.in. या प्रसिद्ध निवेदन माननीय श्रीमती अनुराधा ओक मॅडम, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या सहीनिशी MSCE Pune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.